नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेहंग्यावरचा ब्लाउज दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये याची कटिंग शिलाई दाखवणार आहे, तेही एकाच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ मोठा झालेला आहे पण खूप उपयुक्त आहे। तुम्हाला माहितीच असेल लेहंग्यावरचे जे ब्लाउज येतात त्याच्यावरती गळ्याचं वर्क केलेलं असतं आणि ते बऱ्याच जणांना समजत नाही की त्याचा गळा बनवायचा कसा, गळा रुंदी ठेवायची किती। तर या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला समजेल व्यवस्थित। अतिशय छान पद्धतीने मी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हा जो ब्लाउज आहे तो पॅड लावून तयार केलेला आहे। पॅड लावण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला मी एकदम छान अशी सांगितलेली आहे। तुम्ही नवीन असताल ना तरी देखील तुम्हाला ते लगेच समजेल, ठीक आहे। पण त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे आपले ब्लाउजचे ऑनलाइन क्लासेस सुरू झालेले आहेत। बेसिक ब्लाउज क्लास आहे, ॲडव्हान्स बोटनेक ब्लाउज क्लास आहे, तुम्ही ते घेऊ शकता। रेकॉर्डेड क्लास आहे आणि दुसरं म्हणजे नवीन बॅच चालू होत आहे 1 जुलैपासून। 1 जुलैपासून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स करायला भेटेल एकत्र। 1 महिन्याचा कोर्स आहे। फी आहे फक्त 1500 रुपये। तर तुम्ही ऍडमिशन करून ठेवा। 1 जुलैपासून बॅच चालू होते। जे जे इंटरेस्टेड आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे। ज्या काही तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर त्या तिथे मिळून जातील। आणि दुसरं म्हणजे बॉटम क्लास आपला सुरू आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 15 प्रकारच्या बॉटम शिकायला भेटतील। एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटिंग, शिलाई आणि नोट्स सगळं काही भेटणार आहे। तर त्याचीही फी आहे 1500 रुपये। क्लास माझे ऍप्लिकेशन मध्ये होत असतात। त्याचे जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ असतात ते तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहेत। तर तुम्ही बिनधास्त कोर्स आपला जॉईन करू शकता, ठीक आहे। तर सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। आणि दुसरं म्हणजे ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतात बऱ्याच जणांना, पण माझा नंबर माहिती नाहीये। मी स्क्रीनवरती माझा जो नंबर दिलेला आहे ऑनलाइन ऍडमिशन घेण्यासाठी पण तोच आहे आणि पेपरचे पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी पण तोच आहे। ब्लाउजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी ब्लाउज मध्ये, 4 टक्स ब्लाउज मध्ये, प्रिन्स कट ब्लाउज, 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज आणि बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाउज। 28 ते 42 साइज पर्यंतचे पॅटर्न माझ्याकडे अवेलेबल आहेत। सिंगल साइज पण ऑर्डर करू शकता, कुठल्याही 3 साइज पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही पूर्ण किट सुद्धा ऑर्डर करू शकता। एकदम रिझनेबल प्राइस आहे। 28 ते 42 साइज किटची किंमत आहे फक्त 700 रुपये, ठीक आहे। तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। आणि त्याचबरोबर तुम्ही 300 रुपयाची जर ऑर्डर केली म्हणजे एका ब्लाउज पेपर कटिंगची, तर त्याच्यावर तुम्हाला एक फ्री भेटणार आहे कुठल्याही साइज मध्ये। तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। चला तर आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजच्या कटिंगला, शिलाईला सुरुवात करूया। पूर्ण बघा व्हिडिओ आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता। चला तर मग सुरुवात करूयात। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी लेहंगा घेतलेला आहे वेलवेटचा आणि पूर्ण भरलेला असा खूप सुंदर लेहंगा आहे। हा आहे त्याच्यावरचा दुपट्टा आणि याचा जो ब्लाउज आहे तो देखील वेलवेटचा आहे। मी तुम्हाला सगळ्यात अगोदर लेहंगा दाखवून घेते। आणि हा जो लेहंगा आहे तो असा ओपन येत असतो, याला साइड फिटिंग करावं लागतं। साइड फिटिंग मध्ये चेन लावावी लागते। तर हे सगळं मी करून घेणार आहे। जर शक्य झालं तर याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुमच्याकडे जर कधी लेहंगा फिटिंगसाठी आला तर तुम्ही तो पूर्ण करून देऊ शकाल। किती जरी भरलेला असला तरी देखील अतिशय सोप्या पद्धतीमध्ये, ठीक आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात याच्यावरचा ब्लाउज, जो मी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये पॅड लावून बनवणार आहे। तुम्हाला तर माहितीच असेल अशा पद्धतीचे जे ब्लाउज असतात लेहंग्यावरचे ते वर्क केलेले येतात, जसं की गळ्याचं वर्क असतं आणि याच्यामध्ये समजतच नाही की गळ्याची कटिंग कशी करायची, हा पॅटर्न कसा बनवायचा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक बघायला भेटणार आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट पण आलेल्या होत्या की जे तयार गळे वर्क केलेले येतात ते कसे बनवायचे, ठीक आहे। एवढा डीप गळा आहे तरी देखील मी याला आहे त्या गळा रुंदीमध्ये बनवणार आहे आणि तुम्हाला शेवटी हा ब्लाउज वेअर केलेला दाखवणार आहे, एकदम परफेक्ट बसलेला, ठीक आहे। तर याचे असे 2 भाग आलेले आहेत, बॅक आणि फ्रंट, आणि दोन्ही पार्टवरती एक एक बाहीचं वर्क आलेलं आहे। नेहमीप्रमाणे अस्तरवरती आपण कटिंग करून घेणार आहे। शक्य असेल तर करा अस्तरवरती कटिंग, नसेल तर सेम याच पद्धतीने पेपरची कटिंग करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मेन कपड्यावरती कटिंग करू शकता। पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करून इथं मी हे जे अस्तर आहे ते फोल्ड केलेलं आहे, ठीक आहे।
अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते उंचीप्रमाणे घडी घालून घ्यायचं आहे। बघा याच्यावरती आता आपण माप टाकूयात। पूर्ण उंची अधिक 1 इंच। जर ब्लाऊज 14चा बनवायचा असेल तर 15 इंचावरती मार्किंग करायचं। तर मी 2 ठिकाणी एक मार्किंग केलं 15 इंचावरती उंचीप्रमाणे, पूर्ण उंची अधिक 1 इंच। आणि खाली सुद्धा मार्जिन राहिलेलं तुम्हाला दिसत आहे ते आपण फ्रंटसाठी वापरणार आहे। ओके, तर बघा इथं आपल्याला याची गळा रुंदी मोजायची आहे। याच्यावरतीच आपण शोल्डर किती घ्यायचे ते ठरवणार आहे। ठीक आहे, तर पूर्ण गळा रुंदी 7 आहे म्हणजे निम्मा भाग 3.5 झाला। तर आपल्याला 3.5 इंच गळा रुंदी ठेवूनच कटिंग करायचं आहे। तर 3.5 इंच गळा रुंदी प्लस त्याच्यापुढे 2 इंच तयार शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने मी हे कॅल्क्युलेशन करून टोटल शोल्डर घेतलेले आहेत 6 इंच। ठीक आहे, 6 इंच शोल्डर घेतले आणि 6.5 इंच मुंडा उंची घेतलेली आहे। बघा 2 ठिकाणी मुंडा उंचीचं लाईन मार्क करून घेतली। आता ही जी लाईन आहे ती आपल्याला सरळच खाली जोडायची आहे 6 इंचवरती। इथे बघा मी ही लाईन मार्क करून घेतली। त्याच्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग। तर छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, अर्धा इंच लूजिंग ॲड केल्यानंतर 9 इंच झाले। ठीक आहे, त्याच्यापुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 1.5 घ्या किंवा 2 इंच घ्या। त्यानंतर लगेचच आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथ्या भागामध्ये पण अर्धा इंच लूजिंग ठेवा, कारण हा बॅक हुक पॅटर्न आहे तर तिथे ते मार्जिन जातं आणि करेक्ट कमरेचा चौथा भाग आपल्याला फिटिंगमध्ये घेता येतो। ठीक आहे, कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आर्म होलचा शेप दिलेला आहे। जो मार्किंगचा भाग आहे तो आपण बॅकसाठी ठेवतोय। आता याच्यावरतीच फ्रंट काढायचा असतो, तर मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि कमरेच्या बाजूकडे 2 इंचावरती मी मार्किंग करून ही लाईन जोडून घेतली। बॅक पार्टमधून साईडचं जे वाढवलेलं मार्जिन आहे ते कट करायचं असतं। ठीक आहे, अर्धा इंच स्लोप मार्क केला बघा या बाजूकडे आणि इथं मी अशी लाईन जी आहे ती मार्क करून घेतलेली आहे। ठीक आहे, केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं करायचं आहे आपल्याला कटिंग। आता ही जी खाली राहिलेली पट्टी आहे ती आपण कंबर पट्टीसाठी वापरू शकतो। शोल्डरचा स्लोप मी कट केला, 6 इंच शोल्डर घेतलेले आहेत त्यामुळे मी आर्म होलच्या बाजूकडेच उतार दिलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला इथं बघा बॅक पार्टमधून साईडनं वाढवलेलं मार्जिन आणि उंचीमध्ये जे शिल्लक होतं ते कटिंग करून घ्यायचं आहे। आपण आता इथं याच्यावरून काढूयात फ्रंट। ठीक आहे, गळा आहे तो आपण डायरेक्ट बनवणार आहे कारण वर्क ऑलरेडी आहे त्यामुळे गळ्याचं कटिंग करायची गरज नाही। किंवा इथं बघा हा जो फ्रंट बॅक जो आहे तो फ्रंट पार्टवरती मी ठेवून उंचीचं थोडंसं माप आहे ते मार्क करून घेतलं म्हणजे समजेल एक्स्ट्रा किती आहे। आता फक्त आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे एक्स्ट्रा लाईनच्या खाली। त्या अगोदर इथं गळ्या रुंदी मार्क करूया 3.5 इंच आणि उंची 7 इंचावर मार्क करते म्हणजे 6.5 इंचाचा गळा याचा तयार होणार आहे। बॉक्स बनवून घ्यायचा। आता गळा याचा तयार आहे त्यामुळे इथे मी याला कट करणार नाही, पण पान शेपच आहे तोही। ठीक आहे, इथं 3.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे। लाईनच्या वरती 4 इंच आणि आडवा टेप ठेवून 4 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग होतं। लाईन मार्क करून घ्यायची। मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने, किंवा फ्रेंच कर्व पट्टीचा वापर तुम्ही करू शकता। 2 इंच टक्स रुंदी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इकडे हा शेप आहे तो मार्क करून घेतला। मुंड्यामध्ये आपल्याला अर्ध्या इंचाचा टक्स इथं जो आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला उंचीमध्ये 1 इंच ठेवून बाकीचं अस्तर खालचं कट करायचं आहे। बघा बॅकपेक्षा आणखीन 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे म्हणजे फ्रंटला टोटल मार्जिन झालं 2 इंच उंचीमध्ये, बॅकसाठी झालं 1 इंच। आपण ते ॲडजस्ट करत असतो पण कटोरी जोडल्यानंतर फिटिंगच्या वेळी। आता आपल्याला अशा पद्धतीनेच याचं कटिंग करायचं आहे। तुम्हाला डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर माझा कोर्स जॉईन करा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने फ्रंटचं कटिंग बॅकचं कटिंग झालेलं आहे। आता आपण याची बाहीचं कटिंग करूयात। त्याच्या अगोदर आपल्याला बघा इथे अगोदर मी बाहीचंच कटिंग करून घेते। तर खालच्या बाजूकडून फोल्ड केलेला आहे अस्तर, 3.5 इंच उंचीची बाही बनवायची आहे। 1 इंच ॲड केल्यानंतर याचं माप झालं 4 इंच मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच घ्यायचे असते म्हणजे 3.5 अधिक 1 4.5 इंच अशा पद्धतीने घेतलेली आहे उंची। आणि घडी टाकायची आहे याला 9.5 इंचाची, कारण लूजिंग सहित आपण चौथा भाग घेतलेला आहे ब्लाउजला 9 इंच।
तर अर्धा इंच याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे बाहीच्या घडीला, म्हणजे परफेक्ट बाही बसते. तर 9.5 इंच इथं मी घेते. ठीक आहे. कॅप फाईट आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. जसं की बघा, जेवढा आतला भाग आपल्याला तयार करायचा असतो उंचीचा, तर त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन कॅप फाईट घ्यायची. जसं की बघा, आता इथं मी घेणार आहे कॅप फाईट याची 3 इंच. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने इथं मी केलेलं आहे मार्किंग. आतल्या बाजूकडे 2 इंच आणि बाहीचा शेप दिला, पुढच्या मुंड्याचा आकार दिला. आता याला करायचं आहे आपल्याला दंडघेराचं मार्किंग. 6.5 इंच दंडघेर आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. मार्जिन सगळीकडे सेम ठेवा, कमी जास्त करू नका. केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने खालच्या बाजूला अस्तर फोल्ड आहे, तर तो फोल्ड आपल्याला कट करावा लागेल, म्हणजे या 2 बाही होतील. पुढच्या मुंड्याचा आकार मी आताच कट करणार नाही. मेन कपडा जॉईंट केल्यानंतर एकत्र कटिंग करायचे. ठीक आहे. आता अस्तर आपल्याला डबल कट करायचं आहे, कारण आपण हा ब्लाऊज बनवत आहे पॅडेड ब्लाऊजसाठी आपल्याला फ्रंटसाठी अस्तर डबल वापरावं लागतं. आणि हा जो भाग आहे तो फोल्ड बाजूकडेच आपल्याला कट करायचा आहे, हे लक्षात घ्या. फोल्ड बाजूकडेच कट करायचा आहे. अगदी जसं आहे तसंच कटिंग करायचं, वाढवायचं नाही, कमी करायचं नाही. ठीक आहे. यानंतर आपल्याला कटोरीचा पार्ट इथं कट करायचा आहे. ठीक आहे. इथं आहे कटोरी. अशा पद्धतीने ते सेट करायची आहे. आणि याचं कटिंग करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा कटोरीचा कपडा पण आपला अस्तरवरती कट झालेला आहे. पूर्णपणे आपलं अस्तरवरचं कटिंग झालेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता आपलं मेन काम आहे ते म्हणजे कपड्यावरचं कटिंग करणं. तर खूप इथं आपल्याला डोकं लावावं लागतं, कारण परफेक्ट गळ्याचं कटिंग जे आहे ते झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी फ्रंट घेतलेला आहे अगोदर, आणि व्यवस्थित त्याचा सेंटर काढून मी त्याला फोल्ड केलेला आहे. सेंटर खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित घडी घालून घ्या, जर असा वर्कचा गळा असेल तर, कारण तो मधोमध येणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणेच आपण कटिंग शिलाई करतोय हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यावरती हे पार्ट सेट करायचे आणि कट करून घ्यायचे आहेत अर्धा इंच एक्स्ट्रा. कॅनव्हास पेपर न वापरता आपण हा गळा एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार करणार आहे, कारण ऑलरेडी याला वर्क दिलेला आहे. त्यामुळे याला पायपिंग करायची गरज नाही, पेपर लावायची गरज नाही, कारण गळा तयार आहे त्याच्यावरून आपल्याला त्याची शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं फ्रंटचं कटिंग. आता बाहीचं कटिंग आपण नंतर करूयात, अगोदर बॅक काढूयात. आता बॅकचा जो पार्ट आहे तो देखील मी बघा कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. खालच्या बाजूकडून आणि वरच्या बाजूकडून एकदम करेक्ट त्याची डिझाईन आलेली आहे. आणि मग त्याच्यावरती हा बॅकचा अस्तर ठेवला. आणि आता मी अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करते. गळ्याचं कटिंग अजिबात करायचं नाही, पेपरवर पण करू नका आणि अस्तरवरतीही करू नका. अशा पद्धतीने करून घ्या. ठीक आहे. शिलाईमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगते. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे, तर दोन्ही एकत्र ठेवलेले आहेत. आता मी पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही, त्यामुळे मी कशा जरी ठेवलं हा कपडा तरी काही मला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. पण तुम्ही जर पुढच्या मुंड्याचं कटिंग केलं असेल तर थोडं लक्षपूर्वक कटिंग करा. अशा पद्धतीने मी बाहीचं जे काही कपडा आहे तो कट करून घेते अर्धा इंच एक्स्ट्रा, खालून पण थोडासा सोडलेला आहे. तर एवढा वेलवेट राहिलेला आहे लटकनसाठी, ते आपण वापरू शकतो. पॅड कसे लावायचे आहेत एकदम छान तुम्हाला सांगते, गळा कसा बनवायचा आणि अशा वर्कचे गळे कसे बनवायचे ते. ओके. आता इथं आपल्याला बघा जी आपली साईज असेल त्या साईजपेक्षा 1 इंच पुढची साईज तुम्ही कप्सची घेऊ शकता पॅडची. आणि अशा पद्धतीने आपल्याला अगोदर बाही तयार करून घ्यायची आहे. बाही तयार करण्यासाठी मी खालच्या बाजूकडे अर्धा इंच मार्जिन ठेवते आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करून काढते, कारण मला जी खाली बॉर्डर दिलेली आहे ना ती एकदम किनारीला हवी आहे. ठीक आहे. तर एक्स्ट्रा ते ठेवणार नाही मी, फक्त अर्धा इंच, कारण आपण उंचीमध्ये 1 इंच मार्जिन ठेवलेलं आहे ना, तर अर्धा इंच खाली शिलाईमध्ये जाईल, अर्धा इंच वरती बाही जॉईंट करण्यामध्ये जाईल. आणि अशा पद्धतीने आपली जी बाही आहे ते एकदम परफेक्ट उंचीची बनेल आणि ज्याचं जे वर्क आहे ते पण एकदम किनारला येईल. ठीक आहे.
या पद्धतीने मी खाली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केली बघा, आणि त्यानंतर अस्तर या बाजूकडे केलेलं आहे आणि इथं मी अशा पद्धतीनं ही शिलाई देऊन घेते। त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची। इथं एकदम परफेक्ट अशी याच्या किनारीला शिलाई देऊन झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला सगळीकडे शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा याचा कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने मी याच्यावर शिलाई देऊन एक्स्ट्राचा कपडा याचा कट करून घेते। एक्स्ट्रा कपड्याचं कटिंग झालेलं आहे बघा। दुसरी सेम मी अशीच तयार करून घेतली आणि परफेक्ट झालेली आहे। आता आपल्याला दोन्ही एकत्र ठेवायचे आहेत आणि याच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढील आकाराचं। त्याच्यासाठी दोन्ही मेन कपडा आतमध्ये ठेवायचा, अर्धा इंचाची गोलाई कट करायची, सगळीकडे साईज सेम आहे का बघायचं, सेंटर लाईन सुद्धा मार्क करून घ्यायची आहे। ओके बघा इथं माझ्या दोन्ही पण बाही एकदम परफेक्ट झालेल्या आहेत। आता आपल्याला याला बघावं लागत नाही, आपण डायरेक्ट जॉईंट करू शकतो। एकदम परफेक्ट असं पार्ट आहे ते साईडला तयार करून ठेवायचे, म्हणजे ब्लाऊज पण आपला पटकन होतो। आता यानंतर बॅक घेतलेला आहे आणि इथं लक्षात घ्या बॅकचं वर्क तयार आहे। 7 इंच गळा रुंदी त्यांनी दिलेली आहे, म्हणजे त्याचा निम्मा भाग होतो 3.5 इंच। व्यवस्थितरित्या फोल्ड करून याला सेंटर मार्क करायचा आहे आणि खाली सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे या पद्धतीने। ठीक आहे, सेंटर लाईन मार्क करणं गरजेचं आहे आणि ती एकदम सेंटरलाच आली पाहिजे, त्याच्यावरती मग आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। ठीक आहे, कारण पलटी करून आपण हा गळा बनवतोय। सेंटर लाईन एकदम व्यवस्थित मार्क करा, मी अजून एकदा सांगतेय। आणि गळे अजिबात याचे मोठे होत नाहीत, उतरत नाहीत, एकदम परफेक्ट बसतात, कारण खास तुमच्यासाठी मी तुम्हाला हा जो ब्लाऊज आहे तो वेअर केलेला दाखवणार आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही। बघा मी अस्तर सेट करून घेतलेला आहे पिना लावून, जेणेकरून ते अस्तर जे आहे ते हलणार नाही। आणि आता जे आपलं वर्क आहे आतलं, ठीक आहे, त्याच्या साईडने एकदम बारीक आपण इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा मी कशा पद्धतीने देते तशीच तुम्हालाही द्यायची आहे। वर्कवरती शिलाई गेली नाही पाहिजे, करेक्ट त्याच्या आकारानुसार आपल्याला शिलाई द्यायची आहे। लक्षात येत नसेल तर थोडंसं पेनाने मार्किंग करा, आणि थोडंसं असं दाट असेल तर ते आपल्याला जाणवतं की आपल्याला शिलाई कुठं केली पाहिजे। एकदम परफेक्ट शिलाई येते बघा। या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडने शिलाई द्यायची आहे, व्यवस्थित सेंटर काढून। त्यानंतर पिना काढायच्या, आतल्या बाजूचं अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं ठेवून। ठीक आहे, या पद्धतीने। आणि कॉर्नरवरती व्यवस्थित कट द्यायचे आहेत, गोलाईवरती कट द्यायचे आहेत, तेव्हा कुठे आपलं जो गळा आहे तो एकदम छान फिनिशिंगमध्ये बनेल। या पद्धतीने तुम्हाला कट द्यावे लागणार आहेत याच्यावरती। ठीक आहे, आता याला करायचं आहे पलटी। पलटी केल्यानंतर आपल्याला गळ्यावरून शिलाई द्यायची आहे, जेणेकरून कापड अस्तर हे फिरणार नाही, व्यवस्थित बसेल, एका जागी सेट होईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी अगोदर गळा व्यवस्थित सेट करून घेतला आणि किनारीला याची शिलाई देऊन घेते। बघा याचं जे वर्क आहे ना ते दोऱ्याने केलेलं आहे, म्हणजे खडे वगैरे नाही आहेत त्याच्यावरती, म्हणून मी वरून शिलाई देऊ शकते। पण बऱ्याचदा काय होतं आरी वर्क केलेलं असतं, म्हणजे खूप मणी स्टोन वगैरे हार्ड असतात, तर आपण त्याच्यावरून शिलाई देऊ शकत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल फूटचा वापर करायचा आहे। जो आपला दाब आहे शिलाईचा तो सिंगल 1 साइडर असतो, तो वापरायचा। आपली शिलाई एकदम व्यवस्थित येते। अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती छान गळा सेट करत शिलाई देऊन घ्यायची। आणि लक्षात आलं तुमच्या मी कशा पद्धतीने हा गळा बनवला, आणि घातल्यानंतर तर तुम्हाला समजेलच। फक्त कस्टमरला आपला समजावून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा जो गळा आहे तो जसा आहे तसा काढावा लागतो। बघा मी साईडने अस्तरला सगळीकडे पुन्हा शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढला, आणि आता इथं हुकानी आईपट्टी लावून घेते। ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथं घेत आहे ही हुकपट्टी लावून सरळ बाजूकडून लावायची, आतल्या बाजूकडे फोल्ड करायची। मार्जिन फक्त 1/2 इंचाचं घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या लावण्यासाठी। एकदम डीप गळा आहे याचा, तर ज्यावेळी आपल्याकडे असे ब्लाऊज येतात स्टिच करायला त्यावेळी तुम्ही कस्टमरला सांगायचं हे जे वर्क दिलेलं आहे त्याप्रमाणेच तुमचा गळा बनणार आहे, मोठा होऊ शकतो। थोडंसं त्यांना समजत नसतं तर आपल्याला ते समजावून सांगता आलं पाहिजे। ठीक आहे, छोटा गळा पण याच्यामध्ये आपण काढू शकतो, पण आतमध्ये प्लेन वेल्वेट दिसणार। जे गळ्यावरती वर्क आहे, जी डिझाईन त्यांनी दिलेली आहे ती त्याप्रमाणे दिसत नाही।
त्याच्यासाठी तुम्हाला कस्टमरला व्यवस्थित समजावून सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता या बाजूकडे मी आयपट्टी लावते. आयपट्टी लावण्यासाठी मी वेल्वेटचाच कपडा घेतलेला आहे आणि मी नेहमी सांगते सेम कपडा वापरायचा ब्लाऊज पीसचा आयपट्टीसाठी. आता ही मी बघा सरळ भागाकडून फोल्ड केलेली आहे, उलट बाजूकडून लावलेली आहे आणि या पट्टीची साईज तयार कमीत कमी 1.5 इंच तरी असायला पाहिजे. छोटी नको, 1.5 इंचाची तरी पाहिजे आपल्याला तयार ही पट्टी. आणि याच्या सेंटरला पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तुम्हाला जर माझ्याकडून छान असे ब्लाऊज शिकायचे असतील परफेक्ट फिनिशिंग फिटिंगमध्ये तर माझा बेसिक ब्लाऊज क्लास, ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करा. एकदम परफेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज मी दिलेलं आहे. आणि 1 जुलैपासून माझी नवीन बॅच सुरू होत आहे. फी आहे फक्त 1500 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स क्लास शिकवला जाणार आहे. जास्त माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. वरती स्क्रीनवर नंबर आहे माझा. ठीक आहे, ज्या काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते मिळून जाईल. आणि लवकर तुमचं सीट बुकिंग करून घ्या. 1 जुलैपासून आपला दुपारी 1 वाजता हा क्लास सुरू होणार आहे. 1 महिन्याचा क्लास आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ब्लाऊज तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवले जातील. ओके, अशा पद्धतीने मी याला कंबरपट्टी नेहमीप्रमाणे लावून घेतलेली आहे 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून. बऱ्याच जणांना माहिती नाही आहे आपला क्लास सुरू झालेला आहे ते. तर मी प्रत्येक व्हिडिओमधून जसं मला शक्य होईल व्हिडिओ टाकणं तर त्यातून मी सांगत आहे. बऱ्याच जणांना माझ्याकडून ब्लाऊज शिकायचे होते पण त्यावेळी माझे क्लासेस चालू नव्हते, पण आता झालेले आहेत सुरू. तर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे ते होऊ शकतात. बघा सेम त्याच पद्धतीने या बाजूकडची पण पट्टी लावायची आहे. मार्जिन करेक्ट 1/2 इंचाचं ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं बघा झालेली आहे ही शिलाई करून. त्यानंतर पट्टी करायची आहे पूर्णपणे आतल्या बाजूकडे फोल्ड आणि याच्या किनारीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. एकदम डीप याचा गळा झालेला आहे, उंचीला पण आणि ब्रॉडनेसला सुद्धा. ठीक आहे, तर हे कस्टमरला विचारून केलेलं असतं, त्यांना आवडत असतो तर ते हो बोलतात, नसेल आवडत तर नाही म्हणून सांगतात. तर मग त्यावेळी तुम्हाला गळे छोटे काढायचे आहेत. ठीक आहे, आता फ्रंट तयार करायचा कसा ते दाखवते. आपण पॅडेडचा बनवतोय, डबल अस्तर कट केलेला आहे. तर काय करायचं, याला पण सेम गळा जी रुंदी आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे करेक्ट एकदम बरोबर. आणि सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे. खाली पण थोडंसं मार्किंग करायचं सेंटरचं. आता याच्यावरती एकच अस्तर ठेवायचं आहे, गळ्यावरती शिलाई करायची. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते. अस्तरला सुद्धा सेंटर लाईन मार्किंग करून घ्या आणि याच्यावरती सेट करून घ्या. बघा मी अस्तर जे आहे ते बरोबर सेंटर लाईन मॅच करून सेट केलं. आणि जसं बॅकचं आपण शिलाई केलेली होती सेम त्याच पद्धतीने फ्रंटच्या गळ्याची सुद्धा शिलाई करते. फक्त सिंगल अस्तर आहे, डबल अस्तर लावायचं आहे याला गळ्यावरती आपल्याला, कारण आतमध्ये फोल्ड होणार आहे. ते आपण पॅडेड ब्लाऊज बनवतोय तर लक्षात घ्या हे अस्तर आपलं डबल लावायचं आहे. गळ्यावरूनच डबल लावायचं म्हणजे आतमध्ये ते फोल्ड होतं. ठीक आहे, हे आहे दुसरं अस्तर. तर मी याच्यावरती हे पण ठेवून घेते आणि मला थोडंसं मार्किंग दिसावं याच्यासाठी मी पेनाने हे जरा डार्क करते म्हणजे शिलाई करणं मला सोपं जाईल. ठीक आहे, वर्कवरती आपली शिलाई नाही गेली पाहिजे याची काळजी घ्या आणि व्यवस्थितरित्या इथं मार्किंग करून शिलाई देऊन घ्या. एकदम परफेक्ट. बघा आता इथं पण मला गळा व्यवस्थित थोडा थोडा दिसतोय तर वरून पण मी याला मार्किंग डार्क करून घेतलं अशा पद्धतीने. आता आपलं हे दुसरं अस्तर गळ्यावरती जॉईंट होत आहे. पॅडेड ब्लाऊज बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. गळ्यावरून शिलाई करून हे अस्तर करेक्ट गळ्याच्या शेपप्रमाणेच शिलाई झाली पाहिजे. एकदा चेक करून बघा अशा पद्धतीने तुमची शिलाई करेक्ट आली आहे का. नसेल आली तर पुन्हा एकदा करा आणि मग कटिंग करून याला गळा पलटी करून घ्या. याला कॉर्नर दिलेला आहे तर कॉर्नरमध्ये व्यवस्थित तुम्हाला कट जो आहे तो असा देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि असे कट द्यायचे आहेत पूर्ण गळ्यावरती आणि मग याला करायचं आहे पलटी. त्यानंतर आपल्याला वरून गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. जसं आपण बॅकला दिली ना सेम तशीच शिलाई द्यायची आहे. ठीक आहे, बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये त्याचं जे काही वर्क आहे ते करेक्ट आकाराप्रमाणे त्याच्या आलेलं आहे. अजिबात मागे पुढे झालेलं नाही. तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर समजेलच आपलं फिनिशिंग कसं येतं. ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी हा ब्लाऊज सांगितलेला आहे आणि याच्याही पेक्षा तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे.
बघा गळ्यावरून आपल्याला द्यायची आहे शिलाई। आता गळा व्यवस्थित तुम्हाला फोल्ड करायचा आहे, म्हणजे वरून वर्क आहे ते एकदम कटाकटी आलं पाहिजे, अस्तर पूर्णपणे आत गेलं पाहिजे याप्रमाणे। आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता। अशा पद्धतीने झालेला आहे आपला गळा तयार। आता एक अस्तर जे आहे मेन कपड्याच्या बाजूकडे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। वरचं मी मोकळं ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। फक्त एकच अस्तर जे आहे ते मी मेन कपड्यावरती जोडून घेते आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा साईडनं त्याच्या कट करून काढायचा आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी जरा फास्ट घेतलेली आहे शिलाई आणि जे मेन कपड्याचं कटिंग वगैरे आहे ते नाही दाखवलेलं, फक्त सांगितलं आहे, पण तुम्हाला समजलं असेल। ओके, आता कटोरी आपल्याला तयार करायची आहे। दोन्ही पार्ट समोरासमोर व्यवस्थित ठेवून सेट करायचे, शिलाई करायची, साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे। बघा इथं माझे दोन्ही पार्ट कटोरीचे तयार झाले। आता कटोरी आपल्याला करायची आहे जॉईंट, ठीक आहे। तर व्यवस्थित ज्या त्या बाजूला जो तो पार्ट ठेवा, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करा। कटोरी जोडायच्या अगोदर थोडंसं खालच्या बाजूकडून चेक करा की कटोरी आपली कशी बसेल, वरती किती कमी पडतीये याचा अंदाज घेऊनच तुम्हाला कटोरी जोडायची आहे। मी खालून अर्धा इंच अगोदरच सोडलं आणि इकडच्या बाजूकडे असं चेक करून बघतेय की कटोरी व्यवस्थित बसते का, तर एकदम परफेक्ट बसते। तर खालच्या बाजूकडून मी अर्धा इंच सोडलेला आहे, मधला जो पार्ट आहे तो तसा सोडला आणि अर्धा इंचापेक्षा वरती माप घेऊन तिथून मी कटोरी ठेवली आणि इथं शिलाई देऊन घेते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन, ठीक आहे। कारण बघा आपण काय केलं, बॅक पार्टमध्ये 1 इंच मार्जिन ठेवलेलं होतं उंचीमध्ये, पण फ्रंटमध्ये 2 इंच ठेवलेलं आहे। तर ते आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठीच ते मार्जिन असतं, जेणेकरून आपला प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आहे ना तो कटोरी जोडताना कमी पडू नये, फ्रंट बाजूकडून तो उचलू नये, चेस्टवरती व्यवस्थित बसावा, त्याचा पफ परफेक्ट यावा। या सगळ्या गोष्टींसाठी आपण याला उंची याची वाढवत असतो बॅकपेक्षा आणखीन 1 इंचाने। तर आपला जो ब्लाऊज आहे ना तो एकदम परफेक्ट बसतो, फिटिंगला अजिबात उचलला जात नाही, चपटा बसत नाही, ठीक आहे। आणि हा तर पॅडेड आहे, एकदम परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज। मला जेवढं शक्य होतं ना मी तेवढे ब्लाऊज तुम्हाला दाखवत असते। बऱ्याच जणांची इच्छा असते ना की ब्लाऊज घातल्यावर कसा बसतो हे बघावं, पण खरं सांगू का माझे ब्लाऊज इतके परफेक्ट बसतात, तुम्ही म्हणजे मला तुम्ही विचारल्यावर मला सांगता पण येणार नाही, अगदी एक शिलाईसुद्धा करून द्यावी लागत नाही, ठीक आहे। बोटनेकच्या ब्लाऊजला थोडासा लूज झाला तर एखादी शिलाई करायची, कारण 1 इंच आपण त्याच्यामध्ये लूजिंग ठेवलेलं असतं, पण डीपनेक ब्लाऊज तर एकदम परफेक्ट बसतात, करेक्ट। आणि नेहमी मी तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच कटिंग शिलाई दोन्ही दाखवत असते, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ब्लाऊज आपले कसे असतील, ठीक आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही बाजूकडे मी कटोरी जोडून घेतली, अजिबात ओढायची नाही आहे, व्यवस्थित बसवायची आणि त्याच्यानंतर अस्तरची पण कटोरी बसवायची आहे। तर आता ही जी कटोरी आपण बसवतो याचं मार्जिन आत गेलं पाहिजे, या पद्धतीने ते सेट करायचं आणि शिलाई देऊन आपल्याला इथं घ्यायची आहे। इथं पण अर्धा इंचाचंच घ्यायचं आहे आपल्याला शिलाईचं मार्जिन आणि इथं जोडून घ्यायची आहे ही अस्तरची कटोरी। त्यानंतर तुम्हाला कप्स कसे बसवायचे तेही सांगते। बघा बऱ्याच ताईंनी आपले व्हिडिओ बघून ब्लाऊज बनवायला शिकलेले आहेत, एकदम छान अशा मला कमेंट येतात, मेसेज येतात की माझे ब्लाऊजचे व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत आणि आता कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज घ्यायला लागलेले आहेत, माझे व्हिडिओ बघून त्यांचं छान फिनिशिंग यायला लागलेलं आहे, सगळे टिप्स फॉलो करत आहेत। तर हे खूप छान वाटतं मला वाचताना। तर तुम्ही पण जर माझा पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ तर मी नेहमी सांगत जाईल की व्हिडिओ पूर्ण बघत जावा, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही वेगळं शिकायला भेटत असतं आणि एकदम छान मग तुमचे ब्लाऊज पण येतील, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूकडची पण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे। या ब्लाऊजला तुम्ही विदाऊट पॅडचा पण बनवू शकता, त्याच्यासाठी पण सेमच कटिंग आहे आणि पॅडचा पण बनवू शकता, त्याच्यासाठी पण हेच कटिंग आहे, ठीक आहे। त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक्स्ट्राचं अस्तर कटिंग करावं लागणार नाही, एवढंच फक्त फरक पडतो, बाकी सेम कटिंग असतं आपलं। पॅडेड ब्लाऊजसाठी मी एक्स्ट्रा काहीही वाढवत नाही।
पॅटर्नवरती डिपेंड आहे. बोटनेकमध्ये आपण 1 इंच लुजिंग ठेवतो, डीप नेकमध्ये अर्धा इंचाचं लुजिंग ठेवतो, चेस्टमध्ये फक्त. ओके. आणि क्लासमध्ये तर मी व्यवस्थित चार्ट वगैरे देऊन शिकवलेला आहे प्रत्येक साईजचा, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. आता आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे या लाईनच्या वरती किती 2.5 इंच. बघा खालचं मी 1 इंच सोडून दिलं, जी लाईन आपली तुम्हाला दिसते व्हाईट कलरमधली, तिथून वरती मी 2.5 इंचावरती दोन्ही बाजूकडे मार्किंग केलेलं आहे, कारण इथून वरती आपला कप जो आहे तो बसणार आहे. ठीक आहे, किंवा पॅड. याला फोल्ड करायचं आणि चिन्ह करायचं आहे अधिकचं, त्यामुळे काय होतं सेंटर निघतो. बघा दोन्ही बाजूकडे असं अर्धा अर्ध फोल्ड करून मार्किंग करून घ्यायचं, सेंटर निघतो याचा, आणि मग आपण याच्यामध्ये बसवून घ्यायचं. कसं बसवायचं बघा मशीनवरती दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. हे लावलेलं जे पॅड आहे ते अजिबात हलत नाही, एकदम व्यवस्थित बसतात, लूज पडत नाहीत. आता हे जे मार्किंग आपण केलेलं आहे तिथून वरतीच बसवायचे. लक्षात 2.5 का सोडलं? आपण कटोरी ब्लाऊजला योगपट्टी जरी लावली तर किती साईजची असते आपली? 2.5-3 इंचाची. करेक्ट आहे, तेवढीच तयार होत असते ना. तर तेच डोक्यात घ्यायचं आहे आपलं. टक्स पॉईंट करेक्ट येतो, खालच्या बाजूकडून 2.5 सोडायचं, तिथून वरती कप्स बसवायचे. करेक्ट आपला टक्स पॉईंट निघतो आणि अजिबात वर पॅड जात नाहीत किंवा जास्त खाली पण येत नाहीत, बरोबर मापात बसतात. सगळ्यांसाठी मी हीच ट्रिक वापरते, खालच्या बाजूकडून 2.5 इंच सोडत असते आणि कप्स जे आहेत ते बसवते, एकदम परफेक्ट बसतात. सेम इकडं पण त्याच पद्धतीने बसवायचं आहे, फक्त सेंटरवरती बरोबर बसवा. जसं की जे आपण जोडलेला जो भाग आहे ना कटोरीचा, त्याच्यावरती आपलं याची शिलाई आली पाहिजे. या पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडचे माझे कप्स बसवलेले आहेत मी. आता याला सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे सरळ करायचे आणि त्यानंतर आता आपल्याला सगळं अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि जे उंचीत थोडंसं एक्स्ट्रा मधला पार्ट झालेला आहे ना तो लेवल करून घ्यायचा आहे. इथं मी अगोदर घेते अस्तर जोडून. आता इथे अस्तर जोडताना तुमच्या लक्षात येईल बघा आपला कुठलाही पार्ट कमी जास्त झालेला नाही, एकदम परफेक्ट बसलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नव्हतं कटिंगमध्ये, आणि मी नेहमीच करत नाही प्रिन्सेस कट ब्लाऊजला. मी ते ज्यावेळेस कटोरीचे आपले पार्ट जोडून तयार होतात त्यावेळेस मी पुढच्या मुंड्याचं कटिंग करत असते. तर ते पण आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायचं आहे ते. कारण बऱ्याचदा काय होतं पुढच्या मुंड्याचं जरी कटिंग केलं ना तर आपला कटोरीचा पार्ट तुम्हाला तर माहिती आहे कमी जास्त होत असतो आणि त्याच्यामुळे मग गोलाई खूप जास्त कट होऊ शकते. अगोदरच आपण अर्धा इंच कट केले आणि त्यानंतर पुन्हा आणि अर्धा-पाऊण इंच जर कटिंग केलं तर तो खूप विचित्र ब्लाऊज बनतो. तर आपल्याला तसं अजिबात करायचं नाही, पुढच्या मुंड्याचं कटिंग पेपरवरती करायचंच नाही. कटोरीचा पार्ट जोडायचा आणि मगच कटिंग करायचं. कशा पद्धतीने करायचं ते बघून घ्या, म्हणजे पार्ट पण आपले इक्वल होतात, कमी जास्त काय असेल तेही निघून जातं. अशा पद्धतीने अगोदर अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि बघा इथं एकदम परफेक्ट बसलेलं आहे ना अस्तर, आतमध्ये लूज राहिलेलं नाही आहे किंवा मी असं ओढून ताणून पण बसवलं नाही. जिथला तिथला जो पार्ट असतो तो एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे. आता उंचीतून आपला हा जो भाग आहे तो जास्त झालेला आहे, याला मी कट केलं. साईडने पण कट करावं लागतं पण त्याला बॅक पार्टला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, बॅक पार्टची उंची बघायला लागते फिटिंगच्या बाजूकडून आणि एक्स्ट्रा जितकं असतं तेवढं कट करायचं. इथं अगोदर मी घेते याचे शोल्डर जॉईंट करून अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि आपल्याला करायचे आहेत शोल्डर जॉईंट, किंवा अशा पद्धतीने शोल्डरवरती मिळवून ठेवा आणि खाली मार्किंग करून घ्या. जितकं एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं कट करायचं. अर्धा इंच ठेवायचं कारण आपल्याला त्याला कंबरपट्टी लावायची आहे म्हणून ठेवायचं. आणि इकडं मार्किंग करून घ्यायचं आहे. कटोरीचं जिथं पॉईंट आपला आलेला आहे ना तिथं तिरकं कटिंग करायचं, एकदम सरळ एका लाईनमध्ये नाही कटिंग करायचं. अशा पद्धतीने बघा एक्स्ट्राचं एवढं निघलं, कट करून काढलं. आणि इथला पार्ट पण मला थोडासा आणखी व्यवस्थित वाटत नाही लेवल, तर मी याची पण लेवल करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आता आपला कमरेचा भाग एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता आर्महोलची गोलाई कट करायची आहे, त्याच्यासाठी मी व्यवस्थित याला मिळवून ठेवलेलं आहे. गळ्याच्या बाजूकडून पार्ट व्यवस्थित ठेवायचे लक्षात घ्या आणि मगच गोलाई याची अर्धा इंचाची कट करायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, बघा गोलाई कट झाली का त्याच्यानंतर आपल्याला
शोल्डर आता जॉईंट करायचे आहेत, बॅक आणि याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर अगोदर मी कमरपट्टीच लावते आणि मग नंतर आपण शोल्डर जॉईंट करू. आता इथं मी पट्टी सिंगल घेतलेली आहे, आज नेहमी मी डबल घेते. आता सिंगल पट्टी घेतल्यानंतर कशी जोडायची बघा. अर्धा इंचाचं मार्जिन इथं घेऊन मी शिलाई करत आहे अगोदर. त्याच्यानंतर आपल्याला पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरून एक शिलाई द्यायची. बघा, आतलं मार्जिन खालच्या बाजूकडे घ्या आणि त्याच्यावरती शिलाई करा, म्हणजे ही जी पट्टी आहे ती सहज फोल्ड होईल आतल्या बाजूकडे पूर्णपणे. ठीक आहे, 2 इंचाची पट्टी तुम्ही घेऊ शकता सिंगलमधली. मग अर्धा इंचच फोल्ड करायची आणि जास्त मोठी असेल तर ठीक आहे, आतमध्ये किती होते तेवढी होऊ द्या. तयार होणारी पट्टी आपली 1 इंचाची तयार करायची. पूर्ण ब्लाऊज तयार झाला की याची कमरेला हात शिलाई करून घ्यायची असते. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये. वरती शिलाई करायची नाही, वरती नेहमी हात शिलाईच करायची सुई दोऱ्याने. सिंगल दोरा वापरायचा आहे हात शिलाई करण्यासाठी, डबल दोरा नाही वापरायचा. डबल दोऱ्याचे टाके खूप मोठे येतात आणि ते वरून दिसतं. हात शिलाई अशी झाली पाहिजे की वरून वाटलं नाही पाहिजे की आतमध्ये आपण शिलाई टाकलेली आहे. जसं आपण साडीच्या फॉलला करतो ना, सेम तशी हात शिलाई असावी ब्लाऊजलाही. या पद्धतीने बघा मी छान असं फ्रंट याचा बनवून घेतला. आता गळा पण बघा किती सुंदर दिसतोय ना. अजिबात मी त्याच्यामध्ये हे केलेलं नाही आहे. जेवढी उंची होती तेवढी उंची, जेवढं रुंदी होती तेवढ्या रुंदीवरती मी हा गळा बनवलेला आहे. एकदम डीप आहे बघा, 3.5 इंच रुंदी आहे आणि गळा पण डीप आहे उंचीला. ब्रॉड पण तेवढाच आहे बॅकचा. ठीक आहे, फ्रंट तयार झाला एकदम परफेक्ट आपला. आता त्याच्यानंतर आपण करायचं आहे इथं शोल्डर जॉईंट. आता शोल्डरचं पण आपल्याला माप इथं काढायचं असतं, जसं की हे सेम नाही आहे तर त्याची पण लेवल काढावी लागत असते. पण अगोदर मी डबल शिलाई करून घेते शोल्डरसाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन. बघा इथं मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई केली. त्याच्यानंतर आता शोल्डरच्या लेवल करून घेऊयात. त्यानंतर मुंड्या उंची पण चेक करूयात खालच्या बाजूकडून दोन्हीची सेम आहे का. तर एवढा फरक पडतोय तर तो मी कट करून काढला आणि फ्रंटमध्ये पडतोय. बॅकची उंची आपली करेक्ट आहे. तर नेहमी आपला फ्रंटच जास्त असतो कारण आपण उंचीमध्ये त्याला एक्स्ट्रा ठेवलेलं होतं. तर थोडंसं ॲडजस्टमेंट हे करावंच लागतं. कुठलाही ब्लाऊज असू द्यात, किती जरी परफेक्ट कटिंग असलं तर शिलाई करताना तो ॲडजस्ट करायलाच लागतो. तेव्हा कुठे जाऊन ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग येतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. बघा माझे दोन्ही शोल्डरच्या लेवल एकदम करेक्ट झाल्या. मी घेत आहे आता बाही लावून. बाहीला सुद्धा लक्षात घ्या, जेवढं आपलं फिटिंगचं अंतर आहे तेवढं सेम असायला पाहिजे दोन्हीचं पण, म्हणजे मागचं पण आणि पुढचं पण. कमी जास्त नको. तुमचं उंचीमध्ये जर कमी जास्तचा फरक पडला ना तरच तुमचे बाहीतले जॉईंट खालीवरती होतात आणि ते तर सेम येतच नाही, पण खाली पण उंचीमध्ये फरक पडतो. कुठला तरी एखादा पार्ट उंचीला जास्त होतो, एखादा छोटा होतो आणि परफेक्ट आपल्याला ब्लाऊज आहे तो जॉईंट करता येत नाही. तर असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक पार्ट तुम्हाला चेक करूनच जोडायचं आहे की ते सेम आहेत का, आणि सेम असायलाच पाहिजेत. एक्स्ट्राचं कटिंग करून काढता आलंच पाहिजे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन बाही बसवायची आहे सेंटरपासून आणि मग पुन्हा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. मी दुसरी अशीच बसवते, एक दाखवते तुम्हाला. बघा माझी दुसरी बाही बसवून झाली. आता मी फ्रंट पार्टच्या कमरेचा सेंटर काढला आणि सेंटरला फॉलो करून आपल्याला साईडला ब्लाऊज जोडायचा आहे. बघा आईपट्टी असेल तर सेंटरच्या पुढे ठेवून साईडनं ब्लाऊज जोडा आणि हुकपट्टी असेल तर सेंटरवरती ठेवा आणि साईडला ब्लाऊज जोडा. कमरेमध्ये कमी जास्तीचं माप होत असतं तर ते तुम्हाला कटिंग करून काढायचं आहे. ठीक आहे, थोडासा फरक पडत असतो अर्धा-पाऊण इंचाचा. अशा पद्धतीने क्रॉस कटिंग करायचं, पण सेंटर पॉईंटला विसरू नका. तुम्हाला जर कमरेतलं फिटिंग करेक्ट पाहिजे असेल बिना गॅपचं, ठीक आहे, तर तुम्हाला या पद्धतीनेच ब्लाऊजचं फिटिंग करता आलं पाहिजे. मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत या ब्लाऊजसाठी. सगळ्या फॉलो करा, तुमचाही ब्लाऊज इतकाच परफेक्ट येणार आहे. ओके, आता मी इथं देऊन घेत आहे शिलाई दोन्ही साईडला आणि हे झाल्याच्या नंतर मग आपण करूयात ब्लाऊजचं फिटिंग. तर बघा नेहमीप्रमाणे आजचाही व्हिडिओ आपला खूप मोठा झालेला आहे, पण मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. कप्स बसवून दाखवले, त्यानंतर गळे कसे बनवायचे ते दाखवले. ठीक आहे, आता फिटिंग करूयात. कमरेचा चौथा भाग 7 इंच, छातीचा चौथा भाग होता 8.5 इंच. लुझिंग सहित फिटिंग करते 9 वरती आणि इकडे पण सेम तीच मापं टाकायची. दंडघेर 6.5 इंच होता तो आणि सरळ लाईनमध्ये फिटिंग करून घ्यायचं. बऱ्याच जणांचं येत नाही सरळ फिटिंग,
आर्महोलची उंची जर कमी झालेली असेल तर होतो तो प्रॉब्लेम. आणि ब्लाऊज शोल्डरमधून सुद्धा उतरतात उंची जर आर्महोलची कमी असेल तर. मुंड्याच्या राऊंडमध्ये जर तुमचा ब्लाऊज नाही बसला व्यवस्थित तर तो शोल्डरमधून उतरतो. ठीक आहे, गळा रुंदीचा तिथं काहीही प्रश्न मॅटर करत नाही. तर अशा पद्धतीने माझ्या ब्लाऊजचं झालेलं आहे परफेक्ट फिटिंग. साईडला आणखी एक्स्ट्रा मी 3-3 शिलाई टाकून घेते नंतर. ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे तर डायरेक्ट तुम्हाला याचा दाखवते मी फायनल लुक. पाठीमागे बांधायला मी याला नॉट केलेले आहेत आणि रेडीमेड नॉट वापरलेले आहेत. वेल्वेटचा कपडा होता तर त्या खूप जाड झाल्या असत्या कपड्याच्या, म्हणून मी रेडीमेड वापरलेला आहे. आणि हा आहे याचा फ्रंटचा लुक. अशा पद्धतीने खूप सुंदर सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज तयार करून दाखवला आणि घातल्यानंतर हा काही असा दिसतो. ओके, चला तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.